सहपालकमंत्री पदावरून धर्मराव बाबा आत्राम यांनी टीका केलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यात सहपालकमंत्र्यांची काहीही गरज नाही असं आत्राम यांनी म्हटलंय। आशिष जयस्वाल यांचं नाव न घेता आत्राम यांनी टीका केली। बाहेरचा व्यक्ती आमच्या जिल्ह्यात हस्तक्षेप करत असल्यानं नाराजी असल्याचंही आत्रामांनी बोलून दाखवलंय। माझ्या विधानसभा क्षेत्रात आणि विकास कामात हस्तक्षेप नको अशी भूमिका आत्राम यांनी घेतली। आपल्यासोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम। बाबा, काय सांगाल? काही दिवसांपूर्वी तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं, जाहीर वक्तव्य होतं, तुमच्या सहपालकमंत्र्यांचे जे गडचिरोलीचे आहेत त्यांच्या विरोधात असल्याचं चर्चा होती। काय नेमकी नाराजी आहे? नाही, नाराजी काहीच नव्हतं। हस्तक्षेप वाढत होता आणि हे कुठेतरी बंद होणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या मनामध्ये जे होतं त्या दिवशी ते बाहेर आलं आणि त्या दृष्टीने मी स्पष्ट निर्देश ते मीटिंगमध्ये सांगितलं, सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं। त्यांना सांगितलं की असं काही चालणार नाही, आतापर्यंत जे चाललं मी सांगितल्याशिवाय माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही। मला वाटते की मुख्यमंत्री सक्षम आहेत। ते पूर्वीसुद्धा उपमुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्या दृष्टीने ते व्यवस्थित चालवलं होतं आणि आता सुद्धा ते आहेत पालकमंत्री आणि त्यांच्या ह्याच्यावर जिल्हा व्यवस्थित चालू शकते आणि त्यांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये उद्योग येत आहेत, पुष्कळशे लोकांना रोजगार निर्माण होत आहेत आणि त्या दृष्टीने मला वाटते की सहपालकमंत्रीचा या जिल्ह्यामध्ये आवश्यकता नाही।